आणि हा आनंद अजून द्विगुणित व्हावा यासाठी मी स्वतः वैयक्तिक माझ्या स्वतःच्या खर्चाने उद्याच्या दिवशी इयत्ता चौथी तिघ तुकड्यांसाठी यांच्यासाठी इंग्लिश स्पेलिंग 50 स्पेलिंग जो विद्यार्थी तोंडीपाठ इथे सांगेल त्याच्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. चौथीमध्ये 70 विद्यार्थी आहेत तिघ तुकड्यांमध्ये. तिघ तुकड्यांमधून जो विद्यार्थी इथे येईल मला तर खात्री आहे की कमीत कमी 50 मुलं तरी या ठिकाणी येणारच आहे. कारण चांगल्या गोष्टी दुसऱ्याकडून शिकण्यामध्ये कधी आनंद मानायचा असतो. ती व्यक्ती लहान असो मोठी असो. आणि डी.ओ. चव्हाण सरांनी जी स्पर्धा घेतली त्या स्पर्धेचं मला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरातून मी सुद्धा विचार केला की आपण सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी उद्याच्या दिवशी याच वेळेला याच ठिकाणी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पेलिंगची स्पर्धा घेऊन येत आहे आणि स्पर्धेसाठी प्रत्येकी 50 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. जो विद्यार्थी कमीत कमी 25 शब्द सांगेल त्याला 25 रुपये, 35 सांगेल त्याला 35 रुपये, 50 सांगेल त्याला 50 रुपये. परंतु 25 पेक्षा कमी सांगणाऱ्याला फक्त शाबासकी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्र कोणत्याही गोष्टीचा राग मानू नका. सर्वांचा योग्य असा या ठिकाणी सत्कारच केला जातो. आजपर्यंत आपण या स्टेजवर बघत आलेलो आहे की प्रत्येकाचा सत्कारच होत आहे. त्यासाठी हे स्टेज आहे आणि म्हणून उद्याच्या स्पर्धेला इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पेलिंग पाठ करून यायचे आणि आपलं रोख स्वरूपात या ठिकाणी बक्षीस घेऊन जायचं आहे. या स्पर्धेसाठी मला सहकार्य करणार आहे माझे मित्र श्री पी.के. मोरे सर आणि मानपुरे सर. हे दोघेही आपल्या स्पेलिंगचे निरीक्षण करणार आहे आणि योग्य असं ते मार्गदर्शनही करतील आणि योग्य असा तो निर्णयही ते घेतील आणि त्यानुसार आपल्याला बक्षीस देतील. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी डी.ओ. चव्हाण सहकार्य करतील आणि सर्वच माझे सहकारी हे सुद्धा या स्पर्धेसाठी मला सहकार्य करतील. माझे चौथीचे सर्व वर्ग शिक्षक, सर्व शिक्षिका भगिनी या सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतील. या ठिकाणी एवढं बोलतो आणि उद्याच्या स्पर्धेसाठी चौथीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. चौथीची स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा तिसरीची स्पर्धा मी घेऊन येत आहे ते सुद्धा 2 दिवसानंतरच. प्रत्येकाने अशा प्रकारच्या स्पर्धा जर आयोजित केल्या तर आपल्या शाळेत